विश्वकर्मा चालीसा जी मंडळी रोज वाचतात त्यांचं घर होतं हा खूप चांगला अनुभव आहे. यापूर्वी टाकलेल्या या व्हिडिओच्या माध्यमातून असंख्य लोकांची घरं झाली ती आपण त्या कमेंट्समध्ये बघितलंच असेल मागच्या एका. पण जेव्हा तुमचं स्वतःचं घर होतं त्यानंतर विश्वकर्मा चालीसा वाचायचा बंद करायचा ही कृती म्हणजे कृतज्ञता आहे. जर तुम्हाला विश्वकर्मा सुपारीच्या माध्यमातून ठेवून विश्वकर्मा चालीसा वाचून जर तुमचं स्वतःचं घर झालं आहे तर तुम्हाला विश्वकर्माजींना विसरून कसं चालेल. तुम्ही तुमच्या घरामध्ये विश्वकर्माजींची मूर्ती प्रतिष्ठापित करा आणि या घरासाठी या वास्तूसाठी तुम्ही जो कृपाशीर्वाद आमच्याकडं दिलेला आहे त्याचा आम्ही आनंदाने स्वीकार करतो असं म्हणून सातत्यानं दररोज त्यांची पूजा जेव्हा करता तेव्हा पूजा करा आणि विश्वकर्मा चालीसा म्हणा. अजूनही तुमचं घर हवं आहे असं वाटतंय 1 BHK 2 2चं 3 3चं 4 4चं आणखीन काय. तुमच्या वास्तूच्या तुमच्या ड्रीम होमच्या सगळ्या संकल्पना पूर्ण करतात ते विश्वकर्मा भगवान. तुम्हाला विश्वकर्माजींची शास्त्रशुद्ध मूर्ती हवी आहे का तर मग जो क्रमांक आहे तो त्याच्यावर संपर्क साधा.